नमस्कार मित्रांनो, अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, जी काही आपण पोलीस भरतीची टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे, यामधली पहिल्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला दिलेली आहे. त्याची उत्तरं जी काही आहेत ती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. परंतु तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. तर मग चला बघूया या प्रश्नांची उत्तरं काय आहेत. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, की महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? त्याच्यामध्ये पर्याय आहेत. एक आहे पुणे, दुसरा आहे ठाणे, तिसरा आहे रत्नागिरी आणि चौथा आहे सिंधुदुर्ग. तर याचा योग्य पर्याय काय आहे? डी सिंधुदुर्ग. तुम्हाला काय विचारलेलं आहे, की सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा या ठिकाणी विचारलेला आहे. जर तुम्हाला सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा विचारला असतं, तर त्याचं उत्तर काय आलं असतं? पुणे आलं असतं. त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे? प्रसिद्ध विश्रामबाग वाडा कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए कोल्हापूर, बी मुंबई, सी रत्नागिरी आणि डी पुणे. तर हा जो काही विश्रामबाग वाडा आहे, तो कुठं आहे? पुणे या ठिकाणी आहे. याचं योग्य उत्तर आहे डी पुणे. त्याच्यानंतर बघा, तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, सौताडा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याच्यामध्ये पर्याय बघा, ए आहे बीड, 2 आहे अहमदनगर, सी आहे ठाणे आणि डी आहे अहमदनगर. हा अहमदनगर पर्याय दोनदा झालेला आहे, परंतु याचं योग्य उत्तर काय आहे? या ठिकाणी सौताडा हा जो धबधबा आहे, तो बीड या ठिकाणी आहे. आता त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न बघा, की कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? आणि पर्याय काय आहेत? ए आहे 7, बी आहे 6, सी आहे 8 आणि डी 11. तर मित्रांनो, याचं योग्य जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए असणार आहे 7. तर ते कोणकोणते जिल्हे आहेत बघा. तुम्ही जर बघितलं तर मुंबई उपनगर एक आहे, उपनगर. त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई शहर. त्याच्यानंतर पालघर एक आहे, पालघर. त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर रायगड, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने काय आहे, ते 7 प्रशासकीय विभाग याच्यामध्ये आहेत. सॉरी, 7 जिल्हे यामध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा, पांझरा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? पर्याय क्रमांक 1 आहे कोल्हापूर, त्याच्यानंतर आहे बी अहमदनगर, सी आहे धुळे. तर पांझरा जी नदी आहे ती कुठून वाहते? धुळे या ठिकाणाहून वाहते. इथे जर कोल्हापूरचं तुम्हाला विचारलं तर इथून कुठली आहे? पंचगंगा. लक्षात ठेवा, पंचगंगा. त्याच्यानंतर अहमदनगरमधून प्रवरा नदी वाहते. प्रवरा. आणि इथं धुळेमध्ये कोणती? तर ही पांझरा नदी. त्याच्यानंतर बघा, नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? पर्याय आहे ए रत्नागिरी, बी सिंधुदुर्ग, सी पुणे आणि 4 ठाणे. तर नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला. पुणे जिल्ह्यातला जो पुरंदर तालुका आहे तिथे काय झालेलं आहे? या नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म झालेला आहे. आता बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? ए आहे 1830, बी आहे 1890, सी आहे 1885 आणि डी आहे 1920. तर याचं योग्य जे उत्तर आहे, ते उत्तर आहे सी 1885. 1885 ला या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली आणि याच्यामध्ये कुणी ती स्थापना केली? तर ती आहे बघा, न्यायमूर्ती तेलंग. त्याच्यानंतर दुसरं आहे बदरुद्दीन तय्यबजी, तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता, फिरोजशाह मेहता. या ठिकाणी काय केलेलं आहे? या ठिकाणी या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, 8वा प्रश्न आहे, सहकार चळवळीचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडला गेला? ए आहे नागपूर, बी कोलकाता, सी कराची आणि डी आहे अलाहाबाद. हे जे नागपूर अधिवेशन आहे, पर्याय क्रमांक 1, 1920 चं. 1920 मध्ये हे नागपूर अधिवेशन भरलेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये काय केलं गेलं, की असहकार चळवळीचा ठराव या ठिकाणी मांडला गेला. त्याच्यानंतर बघा, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न क्रमांक 9 आहे. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केव्हा झाली किंवा कोणत्या वर्षी झाली? ए आहे 1920, बी आहे 1926, सी आहे 1936 आणि डी आहे 1942. तर याचं योग्य उत्तर आहे काय? 1936. आता या अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केली? तर ती केली स्वामी
सहजानंद यांनी. सहजानंद यांनी काय केलेलं आहे? याची स्थापना केलेली आहे आणि एन.जी. रंगा जी होती ती याचे सचिव होते बघा. सचिव कोण होते? सचिव एन.जी. रंगा हे होते सचिव आणि स्थापना कोणी केली? तर स्वामी सहजानंद यांनी केली आणि ती कधी केली? 1936 मध्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 बघा. गोपाळबाबा वलंगकर यांच्यावर कोणाचा प्रभाव होता किंवा गोपाळबुवा वलंगकर यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता? पर्याय आहे ए. बाबासाहेब आंबेडकर, बी. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी. महात्मा फुले आणि डी. शाहू महाराज. तर याचं योग्य उत्तर काय आहे? महात्मा फुले. तर महात्मा फुले यांचा प्रभाव गोपाळबुवा वलंगकर यांच्यावरती होता. आता बघा हा जो 11वा प्रश्न आहे, हा 11वा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण 11व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, की घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले आहे? तर बघा या ठिकाणी 2 गोष्टी असतात. एक म्हणजे घटना समिती आणि दुसरं जे आहे ते म्हणजे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन. आणि याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, की घटना समितीचं पहिलं जे अधिवेशन आहे, ते कोणत्या ठिकाणी भरलेलं आहे? दिल्ली या ठिकाणी भरलेलं आहे. घटना समितीचं जे पहिलं अधिवेशन आहे, ते लक्षात ठेवायचं तुम्ही दिल्ली या ठिकाणी भरलेलं आहे आणि राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन आहे, ते या ठिकाणी काय झालेलं आहे? मुंबई या ठिकाणी भरलेलं आहे. हे पुण्यामध्ये भरण्याचं प्रस्तावित होतं, परंतु तिथं साथीचा रोग आल्यामुळे काय झालेलं आहे, ते मुंबई या ठिकाणी भरवलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर मुंबई आणि दिल्ली हे 2 पर्याय असणार म्हणजे असणार. त्याच्यानंतर बघा 12वा प्रश्न काय आहे? 12वा प्रश्न आहे, की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर बघा 42वी घटना दुरुस्ती 1976, बी आहे 52वी घटना दुरुस्ती 1985, सी आहे 74वी घटना दुरुस्ती 1992 आणि डी आहे 73वी घटना दुरुस्ती 1992. तर याचं योग्य उत्तर काय आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976. तर बघा स्वर्ण समिती स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार समितीच्या शिफारशीवरून शिफारशीवरून काय करण्यात आलेलं आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये या मूलभूत कर्तव्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11. परंतु 42व्या घटना दुरुस्तीने काय झालं? एकूण 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आणि जी 86वी घटना दुरुस्ती झालेली होती 2002 ला त्याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य आहे या ठिकाणी काय केलेलं आहे? समाविष्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा 52वी घटना दुरुस्ती जी आहे 1985 ला झालेली, ती कशा संदर्भात आहे? पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी. हे जर बघितलं तुम्ही तर हे आहे पंचायत राज. पंचायत राज. आणि 74वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था. तर अशा या घटना दुरुस्त्या एवढ्याच तुम्हाला सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे वर्णन केलेले आहे? पर्याय आहे ए भाग 2, बी पर्याय आहे भाग 3, सी पर्याय आहे भाग 4 आणि डी पर्याय आहे भाग 5. तर याचं योग्य उत्तर जे आहे मूलभूत अधिकाराचं जे वर्णन केलेलं आहे ते कशामध्ये केलेलं आहे? भाग 3 मध्ये केलेलं आहे. भाग 2 मध्ये काय आहे? तर नागरिकत्व आहे. नागरिकत्व. त्याच्यानंतर भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे. मार्गदर्शक तत्त्वे आणि भाग 5 मध्ये केंद्र शासनाचा उल्लेख आहे. केंद्र शासन. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी भाग 3 मध्ये मूलभूत अधिकाराचे वर्णन केलेले आहे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए काय आहे? 9, बी आहे 10, सी आहे 11 आणि डी आहे 12. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये 42वी घटना दुरुस्ती जी 1976 ला झाली त्यानुसार एकूण किती? 10 आणि 86वी घटना दुरुस्ती जी 2002 ला झाली त्याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर ती आहेत 10. बघा. आता
प्रश्न 15वा काय आहे? प्रश्न 15वा आहे कलम 153 हे कोणाशी संबंधित आहे? तर बघा पर्याय ए आहे राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी पंतप्रधान आणि डी मुख्यमंत्री. तर याचं योग्य उत्तर काय आहे? सी आहे राज्यपाल. राज्यपालाशी संबंधित हे कलम 153 आहे. मग 52 कलम राष्ट्रपतीशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 75 जे कलम आहे ते पंतप्रधानाशी संबंधित आहे आणि 164 जे कलम आहे ते कोणाशी संबंधित आहे? मुख्यमंत्र्याशी संबंधित आहे. आता 16वा प्रश्न बघा, चालू घडामोडीशी संबंधित आहे. 16व्या वर्ल्ड सोशल फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी झाली? ए काठमांडू, नेपाळ, बी नवी दिल्ली, भारत, सी ढाका, बांगलादेश आणि डी आहे सिडनी, ऑस्ट्रेलिया. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ए काठमांडू, नेपाळ. बघा 17वा प्रश्न आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ए आहे महाराष्ट्र, बी गुजरात, सी राजस्थान, डी पंजाब. तर याचं योग्य उत्तर आहे सी राजस्थान. बघा 18वा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? ए आहे श्रीगोंदा, बी नंदुरबार, सी पारनेर आणि डी लातूर. तर पारनेर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? अहमदनगरमध्ये जे पारनेर नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्राची स्थापना या ठिकाणी काय केलेली आहे? करण्यात आलेली आहे. प्रश्न 19वा बघा, आय-पी-एल मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ए आहे रोहित शर्मा, बी महेंद्रसिंह धोनी, सी हार्दिक पांड्या, डी गौतम गंभीर. तर याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होणार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीमध्ये, परंतु याचं योग्य उत्तर काय आहे? महेंद्रसिंह धोनी. त्याच्यानंतर बघा प्रश्न 20वा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याने प्राप्त केला? ए आहे रणबीर कपूर, बी आहे शाहरुख खान, सी आहे विकी कौशल आणि 4 आहे डी आहे अनिल कपूर. तर याचं योग्य उत्तर आहे बघा शाहरुख खान आणि या शाहरुख खानला जवान या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आणि अनिल कपूर जे आहे, ते अनिल कपूर सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार या ठिकाणी अनिल कपूरला मिळालेला आहे. आता बघा मराठीचे प्रश्न सुरू झालेले आहेत. 21वा प्रश्न काय आहे? भरती या विरुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. 1 आहे ओहोटी, 2 आहे आकुड, 3 आहे कावड आणि 4 आहे आतिश. तर याचं बघा योग्य उत्तर काय आहे? ओहोटी. त्याच्यानंतर 22वा पाप, पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह करा. आता द्वंद्व समासामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, की दोन्हीपैकी एकाची निवड करायची असते. दोन्हीपैकी एकाची निवड करायची असते. एकाची निवड करायची असते. मग याचं योग्य उत्तर काय येईल? बघा या ठिकाणी पापाचे पुण्य तर येणार नाही. पाप पुण्ययुक्त पण येणार नाही आणि पापयुक्त पुण्य पण येणार नाही. म्हणजे एक तर पाप किंवा पुण्य म्हणजे एक तर तुम्हाला पापाची निवड करायची किंवा पुण्याची निवड करायची. अशा पद्धतीने याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा आता बघा, कानन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर हे 3 जे आहेत, मयूर, कुरंग आणि सारंग हे एकाच अर्थाचे आहेत आणि हा अरण्य मात्र काय आहे? या कानन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. अरण्यात जंगल हा सुद्धा या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर बघा, अश्वमेध हे नाटक कोणी लिहिलं? पर्याय क्रमांक ए आहे राग गडकरी, 2 आहे पु. ल. देशपांडे, 3 आहे वसंत कानेटकर, 4 आहे रत्नाकर मतकरी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 रत्नाकर मतकरी. बघा, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो, त्यास काय म्हणतात? नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो, त्यास पर्याय क्रमांक 3 वचन म्हणतात. त्याच्यानंतर बघा, किरण चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते? आता रीतिकाळ म्हणजे काय असतो? की सतत क्रिया चालू असते. मग ती वर्तमान काळात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्य काळामध्ये असेल. क्रियेचं सातत्य असतं. मग याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 आहे किरण चपाती खात असतो. पर्याय क्रमांक 2 आहे किरण चपाती खात जाईल. 3 आहे किरण चपाती खात असेल आणि 4 आहे किरण चपाती खाणार आहे. तर पर्याय पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे किरण चपाती खात असे. असे हे काय आहे? रीती भूतकाळी रूप आहे. त्याच्यानंतर बघा, मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण? तर बघा, एक आहे
बहिणाबाई चौधरी, दुसरा आहे साळूबाई तांबेकर, तिसरा आहे विजया चौधरी आणि चौथा आहे जया देशमुख. तर याचं योग्य जे उत्तर आहे, ते योग्य उत्तर आहे साळूबाई तांबेकर, मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार. आणि मराठीतल्या जर पहिल्या स्त्री कवयित्री तुम्हाला विचारल्या, तर त्याचं उत्तर काय असणार आहे? बहिणाबाई चौधरी. त्याच्यानंतर बघा 28वा जो प्रश्न आहे, तो 28वा प्रश्न काय आहे? मराठीचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? त्याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 आहे बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर 2 आहे संत तुकाराम, त्याच्यानंतर 3 आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि 4 आहे महात्मा फुले. तर याचं योग्य उत्तर काय आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात, की मराठी भाषेचे पाणिनी बघा, या ठिकाणी मराठी भाषेचे पाणिनी, दुसरं आहे की मराठी भाषेचे शिवाजी शिवाजी आणि तिसरं आहे मराठी भाषेचे जॉन्सन. जॉन्सन हे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, तर्खड. त्याच्यानंतर हे आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, चिपळूणकर आणि हे जे आहेत, हे आहेत कृष्ण शास्त्री चिपळूणकर. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा बघा, या ठिकाणी प आहे म्हणून या प वरून तुम्ही लक्षात ठेवा पांडुरंगमध्ये पण प आहे. म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी जे आहेत, ते दादोबा पांडुरंग तर्खडकर या ठिकाणी आहेत. जॉन्सन इथे जर तुम्ही शब्द काढला सन, सन म्हणजे काय आहे? सूर्य, सूर्य आणि सूर्य जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने असतो आणि अशाच पद्धतीचे एक सुदर्शन चक्र कोणाच्या हातामध्ये होतं? कृष्णाच्या हातामध्ये होतं. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, की जॉन्सन हे काय आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि राहिलं मग शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा इथं या ठिकाणी तुम्हाला शिव हा शब्द दिसतो आणि या ठिकाणी विष्णू हा शब्द दिसतो. म्हणजे देवांची नावं या जोडीमध्ये दिसतात. याच्यावरून तुमच्या हे चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता 29वा प्रश्न बघा. 29वा प्रश्न आहे, केशव कुमार म्हणून कोणास ओळखले जातात? बघा, तर याच्यामध्ये 1 आहे कृष्णाजी केशव दामले, 2 आहे प्रल्हाद केशव अत्रे, 3 आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि 4 आहे विष्णू वामन शिरवाडकर. तर याच्यामध्ये 2 ठिकाणी मुलं कन्फ्यूज होतात. एक म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे आणि कृष्णाजी केशव दामले. तर कृष्णाजी केशव दामले जे आहेत, यांना केशव सूत म्हणून ओळखलं जातं बघा. केशव सूत आणि यांना केशव कुमार म्हणलं जातं. म्हणजे उत्तर काय असेल? केशव कुमार, प्रल्हाद केशव अत्रे हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. मग या ठिकाणी बघा, हे लक्षात कसं ठेवायचं? इथं तुम्हाला सूत शब्द दिसतो आणि इथं दामली शब्द दिसतो. म्हणजे सूत कातणं तुम्हाला माहिती आहे, सूत कातणे आणि सूत कातून काय होतात? माणसं दमतात. म्हणजे सूत कातून दमले अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे कृष्णाजी केशव दामले, दामले हा शब्द दिसल्या तुमच्या काय लक्षात आलं पाहिजे? केशव सूत आणि प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे केशव कुमार. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा, आता 30वा प्रश्न आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता तुम्हाला माहिती आहे, की वाक्याचा प्रयोग ओळखत असताना पहिल्यांदा तुम्हाला कर्ता माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कर्म आहे किंवा हे नाही हे माहीत पाहिजे. मग या ठिकाणी बघा, मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्यामध्ये घेऊन यावे हे संयुक्त क्रियापद आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, की जे धातुसाधित आहे त्याला प्रश्न विचारतो. मग याला जर प्रश्न विचारला, तर घेणारे कोण? तर याचं उत्तर काय येतं? कर्ता मुलांनी येतो आणि त्याच्यानंतर मुलांनी काय घ्यावे असं जर प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर काय येतं? पालक. म्हणजे पालक या वाक्यामध्ये कर्म आहे आणि मुलांनी या शब्दामध्ये काय आहे? कर्ता आहे. मग कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे. म्हणजे हे वाक्य कोणतं आहे? सकर्म भाव्य प्रयोग. कारण सकर्मक का म्हणलंय? तर या वाक्यामध्ये काय आहे? कर्म आहे आणि कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय आहे. म्हणजे हे वाक्य कोणतं आहे? भाव्य प्रयोगाचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर हे आहे बालकवी, 2 आहे रानकवी,
3 आहे महाराष्ट्र कवी आणि 4 आहे मुलाफुलांचे कवी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र कवी. आता तुम्ही जर बघितलं तर बालकवी कोण आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बापूजी ठोंबरे. त्याच्यानंतर रानकवी ना. धो. महानूर. नाधो महानूर यांना काय म्हटलं जातं? रानकवी म्हटलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्र कवी आता आपण बघितलं की यशवंत दिनकर पेंढारकर आणि मुलाफुलांचे कवी कोणाला म्हटलं जाते? तर ते आहे नवा केळकर. नवा केळकर यांना काय म्हटलं जातं? मुलाफुलाचे कवी म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा ओढे या शब्दाचे वचन बदला. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ओढे हे कसं आहे? अनेक वचन आहे. अनेक वचन. मग अनेक वचनचं जर वचन बदल करायचं असेल तर काय करावं लागेल? एक वचन करावं लागेल. मग एक वचन काय येईल? तर उत्तर येईल ओढ. बघा या ठिकाणी 33वा जो प्रश्न आहे, 33व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, की तुम्हालाही असं वागणं शोभत नाही याचा प्रश्नार्थक होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. या ठिकाणी लक्ष देऊन बघा, की तुम्हाला प्रश्नार्थक होकारार्थी सांगितलेलं आहे. आता या उत्तरामध्ये पर्यायामध्ये फक्त एकाच ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. यावरून तुम्ही सहज उत्तर काढू शकता. तुम्हाला असं वागणं शोभतं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, की होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य तयार करत असताना वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. लक्षात ठेवायचं. वाक्याचा अर्थ तोच ठेवायचा. वाक्याचा अर्थ बदलला नसला पाहिजे. म्हणजेच काय? विरुद्धार्थी वाक्य लिहायचं नाही. विरुद्धार्थी वाक्य लिहायचे नाही. कारण याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही विरुद्धार्थी वाक्य लिहिलं, तर या ठिकाणी तुमच्या वाक्याचा अर्थ बदलला जातो. म्हणून होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य करत असताना वाक्याचा अर्थ तोच ठेवायचा असतो. आता 34वा प्रश्न बघा. बहीण भावाला खेळवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे शक्य क्रियापद, 2 आहे सिद्ध क्रियापद, 3 आहे प्रायोजिक क्रियापद आणि 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? प्रयोजक क्रियापद. आता शक्य क्रियापद हे उत्तर होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची, क्रिया करण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते. आता समजा हे वाक्य आहे, की माझ्याच्याने काम करवते. काम करवते. म्हणजे काय आहे? करवण्याची शक्यता आहे. त्यामुळं शक्यतेचं क्रियापद नसून बहीण भावाला खेळवते. म्हणजे याच्यामध्ये प्रायोजक आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 35वा प्रश्न बघा. माझी मुलगी सुंदर दिसते या वाक्यातील सुंदर या शब्दाची जात ओळखा. तर सर्वांना सुंदर शब्द बघितल्या बघितल्या कळतं की हे काय आहे? विशेषण आहे. किंवा दिसणारी काय? तर मुलगी. मुलगी या वाक्यातला कर्ता आहे. मग कशी दिसते? तर सुंदर दिसते. आणि हे जे सुंदर विशेषण आहे, ते मुलगी या नामाच्या नंतर आले. म्हणजे हे कशा पद्धतीचे विशेषण आहे? विधी विशेषण आहे. विधी विशेषण. का? तर ते नंतर आलेलं आहे. आता संयुक्त वाक्याचे एकूण किती प्रकार आहेत? याचं फक्त उत्तर लक्षात ठेवा तुम्ही. एकूण 3 प्रकार आहेत. संयुक्त वाक्याचे एकूण 3 प्रकार आहेत. कारण पोलीस भरतीला एवढ्या डीप लेव्हलचा प्रश्न येणार नाही. कोणकोणते प्रकार आहेत किंवा काय? अशा पद्धतीने आला तर एवढाच प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, त्रिभुवन या शब्दाचा समास सांगा. तर 3 भुवनांचा समूह याचा जर का आपण फोड केली तर काय येतं? 3 भुवनांचा समूह आणि संख्यावाचक शब्द कोणत्या समासामध्ये असतो? तर द्विगु समासामध्ये असतो. पण याचं उत्तर काय आहे? द्विगु समास. त्याच्यानंतर बघा, मराठी राजभाषा दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे 1 मे, 2 आहे 28 फेब्रुवारी, 3 आहे 27 फेब्रुवारी आणि 4 आहे या ठिकाणी 3 मार्च. 3 मार्च. तर बघा याचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? 27 फेब्रुवारी. कारण 27 फेब्रुवारी या दिवशी वि. वा. शिरवाडकर शिरवाडकर म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचा काय झाला? जन्म झाला. म्हणून हा जो जन्मदिवस आहे, हा या ठिकाणी काय केला जातो? मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर बघा, वेगळा घटक ओळखा. भुंगा, भ्रमर, मधुप आणि मरकट या ठिकाणी जर तुम्ही बघितले, भुंगा, भ्रमर आणि मधुप हे एकाच गटाचे शब्द आहेत. म्हणजे जो तुमचा भुंगा आहे याच्यासाठी काय आहे? भ्रमर आणि मधुप हे समानार्थी शब्द आहेत. आणि मरकट हा जो शब्द आहे, हा कोणासाठी आहे? तर माकड. म्हणून मरकट हे काय असेल याचं योग्य उत्तर असेल.
आता आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? 40वा प्रश्न आहे आपल्याकडे. बघा पर्याय 1 आहे 48, 2 आहे 50, 3 आहे 52 आणि 4 आहे 46. तर आधुनिक वर्णमालेची संख्या किती झालेली आहे? 52 झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा आणि हा स्वर वाढलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा 48 होते. त्याच्यामध्ये आणि हा स्वर वाढलेला आहे आणि प्लस क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा देखील काय झालेला आहे? समावेश झालेला आहे. आता बघा अचूक शब्द निवडा. 41वा प्रश्न आहे. अचूक शब्दामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं म्हणजे अभिलाषा, दुसरं आहे दर्शनीय, तिसरं आहे उदासीन आणि चौथं आहे मितारी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दर्शनी. त्याचं उत्तर काय? दर्शनी. कारण हा जो शब्द आहे हा कसा पाहिजे होता? बीला पहिली वेलांटी पाहिजे होती. अभिलाषा. त्याच्यानंतर हा शब्द आहे असा पाहिजे होता, दुसरी वेलांटी, उदासीन आणि हा जो शब्द आहे हा कसा पाहिजे होता? मिताहारी अशा पद्धतीचा हा शब्द पाहिजे होता. म्हणजे दर्शनीय हा जो शब्द आहे, हा शब्द कसा आहे? योग्य आहे. आता 42वा प्रश्न बघा. ताटकळणे म्हणजे काय? एक आहे वाट पाहत बसणे, 2 आहे ताट ठेवण्याचे ठिकाण, 3 आहे लगेच जाणे किंवा 4 लगेच भेट होणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे तुम्हाला सर्वांना येत असेल, की वाट पाहत बसणे. जास्त वेळ जर आपण वाट पाहत बसलो तर ताटकळत बसलो असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर बघा ओटीत घेणे या म्हणीचा अर्थ सांगा. पर्याय 1 आहे स्वाधीन करणे, 2 आहे दत्तक घेणे, 3 आहे सोडून जाणे आणि 4 आहे एखाद्या गोष्टीची सवय होणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दत्तक घेणे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44वा आहे. आरती सुरू झाल्यावरती घंटानाद सुरू झाला. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एकच क्रियापद आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कोणतं आहे? केवळ वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा देशातील पहिले एआय केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले? पर्याय 1 आहे पुणे, 2 आहे मुंबई, 3 आहे नागपूर आणि 4 आहे ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. त्याच्यानंतर बघा जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी बसवण्यात आले आहे? तर जगातलं जे पहिलं वैदिक घड्याळ आहे, पर्याय क्रमांक 1 आहे बघा वाराणसी, 2 आहे उज्जैन, 3 आहे लखनौ आणि 4 आहे मथुरा. तर हे जे वैदिक घड्याळ आहे, जगातलं पहिलं वैदिक घड्याळ ते उज्जैन या ठिकाणी काय केलेलं आहे? बसवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा राजीव कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? पर्याय 1 आहे 23, 2 आहे 24वे, 3 आहे 25वे आणि 4 आहे 26वे. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 25वे. 48वा प्रश्न बघा. देशाचे नवे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 1 आहे पिनाकीचंद्र घोष, 2 आहे अमिताभ कांत, 3 आहे अजय खानविलकर आणि 4 आहे यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 कोण आहे? अजय खानविलकर आणि याच्या अगोदर कोण होतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर दोस्ती 16 हा त्रिपक्षीय युद्ध सराव भारताने कोणत्या देशासोबत साजरा केला? तर हा जो काही दोस्ती 16 बघा कोणता आहे? दोस्ती 16 हा त्रिपक्षीय युद्ध सराव जो आहे, तो कोणत्या देशासोबत भारताने साजरा केला? तर पर्याय 1 आहे श्रीलंका, मालदीव, पर्याय 2 आहे श्रीलंका, म्यानमार, पर्याय 3 आहे ऑस्ट्रेलिया, भूतान आणि पर्याय 4 आहे कुवेत, म्यानमार. तर याचं योग्य उत्तर काय आहे? श्रीलंका, मालदीव. त्याच्यानंतर बघा खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र पाहिजे इथं. औष्णिक स्थित विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पालघर, 2 आहे नागपूर, 3 आहे अकोला आणि 4 आहे नाशिक. तर खापरखेडा हे जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, हा कोणत्या ठिकाणी आहे? पालघर या ठिकाणी आहे. जर तुम्ही सॉरी नागपूर या ठिकाणी आहे. पालघरमध्ये बघितलं तर डहाणू या ठिकाणी काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र आहे. नागपूरमध्ये कोणतं? खापरखेडा. खापरखेडा. अकोलामध्ये आहे पारस आणि या ठिकाणी कोणतं आहे? एकलहरी. एकलहरी. अशा पद्धतीनं 50व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? खापरखेडा या औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. आता बघा ब्राह्मणवेल हा प्रसिद्ध पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर ब्राह्मणवेल हा जो ऊर्जा प्रकल्प आहे, एक आहे धुळे, 2 आहे पुणे, 3 आहे नंदुरबार आणि 4 आहे सांगली. तर याचं योग्य उत्तर आहे धुळे. त्याच्यानंतर बघा
राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीबाबत देशात प्रथम स्थानावर कोणते राज्य आहे? 1 आहे महाराष्ट्र, 2 आहे उत्तर प्रदेश, 3 आहे राजस्थान आणि 4 आहे पंजाब. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. 53वा प्रश्न बघा. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? 1 आहे मुंबई, 2 आहे विलासपूर, 3 आहे छत्तीसगड आणि 4 आहे सिकंदराबाद. तर याचं उत्तर आहे सिकंदराबाद. बघा, जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बघायचं झालं मित्रांनो, तर 1 आहे ठाणे, 2 आहे पालघर, 3 आहे कोल्हापूर आणि 4 आहे औरंगाबाद. आता मुलं या ठिकाणी ठाणे आणि पालघरमध्ये कन्फ्यूज होतात. कारण जे पूर्वी होतं, ते जव्हार कुठं येत होतं? ठाण्यामध्ये येत होतं. परंतु आता पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? पालघर. त्यामुळे जव्हार हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे, ते कोणत्या ठिकाणी येतं? पालघर या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर बघा, 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे 1 किलो कॅलरी, 2 किलो कॅलरी, 3 किलो कॅलरी किंवा 4 किलो कॅलरी. तर बघा, 55व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, की 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर बघा, शरीरातील कोणते जीवनसत्व रेटिनॉल या नावाने ओळखले जाते? त्याच्यामध्ये पर्याय आहे जीवनसत्व अ, 2 आहे जीवनसत्व ब, 3 आहे जीवनसत्व क आणि 4 आहे जीवनसत्व ड. तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व अ. आता एक या ठिकाणी तुम्ही छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवा, की तुम्हाला जर अशा पद्धतीने प्रश्न आला, कोणता ए, बी किंवा इथं लिहितो ए, बी, सी, डी आणि या ठिकाणी ई. तर या ठिकाणी बघा रीता एकटा फेल झाला. किंवा इथपर्यंतच बघा तुम्ही. बघा, ए म्हणजे काय? ए म्हणजे रेटिनॉल. रेटिनॉल. बी म्हणजे काय? थायमिन. थायमिन. त्याच्यानंतर एस्कॉर्बिक आम्ल. एस्कॉर्बिक आम्ल. त्याच्यानंतर बघा कॅल्सिफेरॉल. कॅल्सी कॅल्सिफेरॉल. त्याच्यानंतर टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. तर हे 4च तुमच्यासाठी सफिशियंट आहेत. 5 ए, बी, सी, डी आणि ई. तर रीता एकटा इथपर्यंत जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमच्यासाठी काय आहे? इनफ आहे. चला पुढे बघूया. फुफ्फुसाची क्षमता व श्वसनाचा दर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 1 आहे हायग्रोमीटर, 2 आहे स्पायरोमीटर, 3 आहे एमीटर आणि 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? स्पायरोमीटर. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा, डी शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 आहे वॉटसन व क्रिक, 2 आहे जॉन मेंडेल, 3 आहे फ्रेडरिक मिशर आणि 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर फ्रेडरिक मिशर. आता फ्रेडरिक मिशर यांनी काय केलेलं आहे? डी शोध लावलेला आहे आणि वॉटसन व क्रिक यांनी काय केलेलं आहे? प्रतिकृती तयार केलेली आहे. बघा, प्रतिकृती तयार केली. कोणी? वॉटसन व क्रिक यांनी. आणि फ्रेडरिक मिशर यांनी काय केलं? डी शोध लावला आणि मेंडेल जे होते त्यांनी काय मांडलं? अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. अनुवंश सिद्धांत. सिद्धांत या ठिकाणी कोणी मांडला? तर जॉर्ज मेंडेल यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मानवामध्ये एकूण अलिंगी गुणसूत्राच्या जोड्या किती आहेत? तर मानवामध्ये जर तुम्ही बघितलं, तर एकूण अलिंगी गुणसूत्राच्या जोड्या ज्या आहेत, त्या किती आहेत? 22 आहेत. उत्तर याचं 22 आहे. आता एकूण जोड्या जर विचारल्या गुणसूत्राच्या, तर त्या किती असतात? 23. म्हणजे एकूण गुणसूत्रे किती झाली? 23 गुणिले 2 बरोबर 46 गुणसूत्रे असतात. लक्षात ठेवा. 46 गुणसूत्रे असतात. त्याच्यापैकी जी 22 गुणसूत्राच्या जोड्या असतात, त्या कशा असतात? अलिंगी असतात. अलिंगी. आणि 23वी जी जोडी असते, 23वी जोडी, ती पुरुषांच्या मध्ये बघा, पुरुषांच्या मध्ये कोणती असते? XY आणि स्त्रीमध्ये कोणती असते? XX. तर या 23वी जी जोडी आहे,
ती काय करत असते? तुमचं लिंग निश्चिती या ठिकाणी करत असते. म्हणजे इथं जो प्रश्न विचारलेला आहे, तो कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा. अलिंगी गुणसूत्राच्या जोड्या. इथं अलिंगी विचारतील किंवा एकूण जोड्या विचारतील किंवा एकूण गुणसूत्रे विचारतील किंवा लिंग गुणसूत्राचे लिंग निश्चितीचे गुणसूत्र किती आहेत? अशा सुद्धा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? 1 आहे 8 मे, 2 आहे 9 जून, 3 आहे 13 ऑगस्ट आणि 4 आहे 7 एप्रिल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7 एप्रिल. त्याच्यानंतर बघा, क्षयरोगावर क्षयरोगावरती अशा पद्धतीने पाहिजे. क्षयरोगावरती खालीलपैकी कोणती लस देण्यात येते? पर्याय क्रमांक 1 आहे BCG, पर्याय क्रमांक 2 DPT, पर्याय क्रमांक 3 RNTCP आणि पर्याय क्रमांक 4 साल्फी. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 BCG ही लस क्षयरोगावरती देण्यात येते. त्याच्यानंतर बघा, ऊर्जेचे SI पद्धतीतील एकक कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे अर्ग, 2 आहे डाईल, 3 आहे जूल आणि 4 आहे न्यूटन. या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 जूल. ऊर्जेच्या SI पद्धतीमधील एकक काय आहे? जूल आहे. त्याच्यानंतर बघा, मायोपिया हा दृष्टिदोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? आता या ठिकाणी बघा, हा शब्द तुम्हाला दिलेला आहे मायोपिया. याच्यावरून मुलं कन्फ्यूज होतात. तर मायोपिया मायोपिया म्हणजेच कोणता आहे? निकटदृष्टीचा निकटदृष्टीचा दोष लक्षात ठेवायचा. मायोपिया म्हणजेच काय? निकटदृष्टीचा दोष आणि हा दोष दूर करण्यासाठी आपण काय करतो? अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतो. पर्याय क्रमांक 2. आता 34 पासून बघा मित्रांनो, जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत, हे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, की आपण काय केलेलं आहे, ₹99 मध्ये फक्त ₹99 मध्ये ही सगळी टेस्ट सीरीज आपण घेतली आहे. त्याच्यामध्ये 1000 प्रश्न आहेत. 1000 प्रश्न आणि प्लस असे व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करत आहे, स्पष्टीकरण देत आहे. तर कुणाला पर्चेस करायचं असेल तर आमच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तर बघा, हे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण काय करणार आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. जी काही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ते. तर अतिशय चांगल्या पद्धतीचे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. जरी ही टेस्ट सीरीज पोलीस भरतीसाठी असेल, तरी सुद्धा हे जे काही प्रश्न आहेत, हे तुम्ही देणाऱ्या सरळ सेवांसाठी उपयुक्त आहेत. तर आता याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे बघा, 91 ज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास काय म्हणतात? ए आहे मात्रा, 2 आहे छंद, सी आहे गण आणि डी आहे वृत्ती. तर याचं उत्तर काय आहे? छंद. त्याच्यानंतर बघा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील कर्म ओळखा. तर या वाक्यातलं जर कर्मविस्तार तुम्हाला विचारलेला आहे, कर्मविस्तार लिहायचा आहे. मग कर्मविस्तार लिहायचा असेल तर वाक्यातलं आपल्याला पहिल्यांदा कर्म शोधावं लागेल. कर्म कसं शोधणार आपण? तर बघा, शोभा देणारे कोण? शोभा देणारे कोण असं विचारलं तर वाक्यातला कर्ता आपल्याला मिळतो. तो कोणता आहे? दात. आणि काय देतात असा शब्द विचारला तर शोभा देतात. म्हणजे हे वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. आणि कर्माचा विस्तार म्हणजे काय? कर्माच्या अगोदर आलेला शब्द असतो. म्हणजे मुखास शोभा. हे काय असेल याचं योग्य उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 93 बघा. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? हा प्रश्न सर्वांना येत असेल. ए आहे 34, बी आहे 35, सी आहे 36 आणि डी आहे 38. तर एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. 94वा प्रश्न बघा. भारतीय उद्योगधंद्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ए आहे दादाभाई नौरोजी, बी आहे रतनजी टाटा, सी आहे जमशेदजी टाटा आणि डी आहे वालचंद हिराचंद. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे जमशेदजी टाटा. हे काय आहे? भारतीय उद्योगधंद्याचे जनक आहेत. त्याच्यानंतर 95वा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी हे सुद्धा प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे. ते किती आहे? 720 किलोमीटर आहे. गीताई हे पुस्तक कोणी लिहिले? ए आहे विनोबा भावे, बी आहे संत एकनाथ, सी आहे संत ज्ञानेश्वर आणि डी आहे संत तुकाराम. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते उत्तर आहे विनोबा भावे. आता हा प्रश्न 97वा
या ठिकाणी रिपीट झालेला आहे. आपण त्याचं उत्तर बघितलेलं आहे. बघा 97 आणि 98वा प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे. तर शेवटचे हे जे काही प्रश्न आहेत ते रिपीट झालेले आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं बघा ही पी-डी-एफ थोडीशी दुसरी असण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे दिलेली पी-डी-एफ आणि ही पी-डी-एफ एकच आहे का ते पाहून घ्या. आणि अशा पद्धतीनं या प्रश्नाची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. धन्यवाद.